Good morning, student. Once again, we are on the conclusion part of this lesson, soil testing. This is the last point in your textbook, soil testing. Now, in this section, the importance of soil testing is mentioned. आपल्याला या भागामध्ये सॉइल टेस्टिंगचं महत्त्व हे जाणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ग्रेट सायंटिस्ट आहे डॅनिश सोरेन्सन, तर यांचं जे कार्य आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती घ्यायची आहे. तर या ठिकाणी सॉइल टेस्टिंग म्हणजे काय, तर द प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉइल कॅन बी डिटरमाइंड बाय सॉइल टेस्टिंग. सॉइल टेस्टिंग म्हणजे आपण सॉइलचं परीक्षण करायचं. म्हणजे काय करायचं, तर त्या सॉइलमध्ये असलेले जे वेगवेगळे घटक आहे त्या घटकांचं परीक्षण करायचं, मूल्यमापन करायचं, ते किती आहे, काय आहे. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामिन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. म्हणजे आपण काय करतो, सॉइल टेस्टिंग करत असताना त्याचा कलर अभ्यासतो, त्याचा टेक्स्चर अभ्यासतो, द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, हे म्हणजे त्या मृदेमध्ये किंवा मातीमध्ये असलेलं जे ऑर्गॅनिक मॅटरचं प्रपोर्शन आहे ते सुद्धा आपण अभ्यासत असतो. सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट अँड टू डिसाइड व्हॉट मेजर शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. आणि सॉइल टेस्टिंगच्या माध्यमातून आपल्याला जर एखाद्या त्या ठिकाणी डेफिशियन्सी आढळली एखाद्या घटकामध्ये, तर त्या घटकाचं डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, तर कमतरता दूर करण्यासाठी काही आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात का, तर हे त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे सॉइल टेस्टिंग. मग ह्या ज्या टेस्ट आहे ते कशा प्रकारे घेतल्या जातात, तर त्यासाठी 2 टेस्ट असतात. 2 टेस्ट नेमली द pH अँड the electrical conductivity test are particularly useful in finding out the characteristics of soil. मग आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइलचे जे वैशिष्ट्य आहे सॉइलचे ते जाणून घ्यायचे असेल तर 2 टेस्ट आहे, एक pH टेस्ट आणि द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. आपल्या शेतामध्ये जे काही माती असते त्या मातीचं आपल्याला परीक्षण करता येऊ शकतं विथ दी हेल्प ऑफ व्हेरियस टेस्ट, डिफरंट टेस्ट. आता ही जी pH टेस्ट या ठिकाणी सांगितलेली होती, ती pH टेस्ट नेमकी काय त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. द डॅनिश सायंटिस्ट सोरेन्सेन पुट फोर्थ द कन्सेप्ट ऑफ pH. इट इज बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन इन द सॉइल. टू डिटरमाइन द pH ऑफ सॉइल, अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉइल in the proportion of 1:2 is taken and tested using several indicator. त्यासाठी सॉइलची जी pH टेस्ट आहे ती डॅनिश सायंटिस्ट होते सोरेन्सन यांनी मांडलेली आहे. इट इज बेस्ड ऑन द कन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन. मग आपल्याला ही pH टेस्ट कशी करायची, तर मिक्सचर करायचं वॉटर अँड सॉइलचं, 1:2 प्रपोर्शन घ्यायचं, 1 भाग पाणी 2 भाग सॉइल. तर असं करून आणि वेगवेगळ्या प्रकारे ते टेस्ट करायच्या आणि त्याच्यामधून आपल्याला pH ची टेस्ट मिळत असते. मग ही pH ची टेस्ट मिळाल्यानंतर काय, pH ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर काय, तर त्या ठिकाणी बघा, जर pH हा 6.5 पेक्षा जर कमी असेल तर ती ॲसिडिक सॉइल समजली जाते. pH हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल तर ती न्यूट्रल सॉइल समजली जाते. आणि जर तो pH 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती अल्कलाइन सॉइल समजली जाते. मग याचा काय उपयोग होतो, तर आपल्याला सॉइल टेस्टिंग करत असताना या pH वरून आपल्याला ती सांगता येऊ शकते की सॉइल नेमके कोणत्या प्रकारातली आहे. तर मग या ठिकाणी जशी सांगितलं आहे की जी सॉइल फर्टिलिटी कमी झाली त्याच्यावर आपल्याला काय कारणं असू शकतात, त्याच्या ठिकाणी दिलेले बघा काय काय कारणं असू शकतात. कॉजेस ऑफ डिमिनिश सॉइल फर्टिलिटी. तर पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की सॉइल pH इज लेस दॅन 6 और हायर दॅन 8. मग सॉइलचा जर pH हा 8 पेक्षा जास्त असेल आणि 6 पेक्षा कमी असेल तर ती सॉइल चांगली नसते किंवा फर्टिलिटीसाठी चांगली नसते. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आपल्या मृदेमध्ये जर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय द्रव्य जर कमी प्रमाणात असेल तरी सुद्धा आपल्याला सॉइल फर्टिलिटी कमी झालेला दिसेल. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. वॉटरचं ड्रेनेज सिस्टीम जर योग्य नसेल सॉइलमध्ये तरी सुद्धा आपल्याला सॉइल फर्टिलिटी कमी झालेली दिसेल. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम
क्रॉप, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपण काय करतो, एकच एक क्रॉप किंवा एकच एक जे उत्पादन आहे ते पुन्हा पुन्हा घेतो आणि त्याच्यामुळे सॉईल खराब होते. कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. सलाईन वॉटर म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा जर आपण वारंवार वापर केला तर सुद्धा फर्टिलिटी खराब होते, कमी होते. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. आपण बघतो पिकांच्या वाढीसाठी, पिकांच्या उत्पादनात वाढीसाठी आपण फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचा वापर करतो, परंतु केमिकल फर्टिलायझरचा जर वापर केला, जास्तीत जास्त वापर केला तर सॉईल फर्टिलिटी ही कमी होत जाते. तर या ठिकाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पार्ट किंवा हा जो भाग आहे तो भाग संपवलेला आहे. आणि हां, शेवटी 5 डिसेंबर हा दिवस हा वर्ल्ड सॉईल डे म्हणून साजरा केला जातो किंवा लक्षात घेतला जातो. इट इज अ सॉईल कन्झर्वेशन डे आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. याचा नंतरचा जो भाग आहे तो म्हणजे एक्झरसाइज आहे. तो एक्झरसाइज तुम्हाला आता पूर्ण करायची आहे. इट इज इन द होमवर्क च्या नोटबुकमध्ये हा भाग सुद्धा आपल्याला पूर्ण लिहायचा आहे. वर्कबुक जे आहे आपलं त्या वर्कबुकच्या भागामध्ये सुद्धा लिहायचं आहे. ओके, गुड बाय.